नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात की सुखी वैवाहिक जीवनासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्ही काही कामं करायला अजिबात विसरू नका, जी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेवटी सांगतोय। तर मग मित्रांनो, स्वामींचे हे उपाय जर आपण केले तर नक्कीच तुमचं वैवाहिक आयुष्य हे सुखी होऊन जाईल। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात। त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मग स्वामी सांगतात की तुळशी विवाहाच्या दिवशी सुहासिनी महिला या उपवास ठेवून तुळशीची पूजा करतात। तसेच या दिवशी भगवान विष्णू यांच्या शालिग्राम रूपाच्या स्वरूपामध्ये तुळशीचा विवाह केला जातो। त्यानंतर 4 महिन्यांपासून जे शुभ कार्य थांबलेली आहेत ती पूर्ण केली जातात। तसेच या काळामध्ये लग्न विवाहाचे देखील शुभ योग नक्की येतात। तर मग विवाहित महिलांसाठी हा काळ फारच खास असतो। या दिवशी काही विशेष उपाय केल्यानं तुमच्या वैवाहिक जीवनातलं प्रेम हे वाढीस लागतं। जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील तर त्यामध्ये देखील हे उपाय केल्यानं त्या अडचणी दूर होतील। स्वामी सांगतात, पती पत्नीच्या नात्यामध्ये जर वाद असतील तर या दिवशी तुळशीला लाल रंगाची ओढणी नक्की चढवा आणि पूजा झाल्यानंतर ही ओढणी सुवासिनी महिलेला दान करा। असं केल्यानं तुमच्या वैवाहिक नात्यामध्ये गोडवा वाढीस लागेल। तुळशी विवाहाच्या दिवशी काही पानांना तुम्ही पाण्यामध्ये टाकून ते पूर्ण घरभर शिंपडा। असं केल्यानं घरातील सर्व नकारात्मकता दूर होते। तसेच नवरा बायकोतील वाद देखील संपुष्टामध्ये येतात। त्यानंतर तुळशी विवाहाच्या दिवशी पूजेच्या दरम्यान रोपाभोवती तुम्ही 7 वेळा परिक्रमा करा। तसेच तुळशीसमोर तुम्ही तुपाचा दिवा लावा। यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सदा आनंद राहील। तसेच तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला लाल रंगाची साडी, शेंदूर, ओढणी यांसारख्या गोष्टी चढवाव्यात। यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने स्वामींनी हे उपाय सांगितलेले आहेत तुमच्या वैवाहिक जीवनासाठी। हे उपाय आपण नक्की करावेत, याचा फायदा तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। तर मग मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय जय श्री स्वामी समर्थ।